सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माश्रितशङ्करप्रवृते देव्यै सदा वन्दिता सा मां पातु भगवती सरस्वती निःशेषजाढ्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातनतमं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। अध्याय 6 श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः। नमो आता सद्गुरु जो पराचाही परपरू जयाचे कृपेनी पसरू ग्रंथ निर्धार चाले हा आता ऐका श्रोते जन अधिक मास महिमा आख्यान जे श्रवण केलिया घडे पुण्य होय निरसन पापाचे पहा भगवंत केवळा दयाळू दीननाथाचा प्रतिपाळू झाडावया पापाचा मळू कथा अळूमाळू वदतसे प्रश्न करीतसे श्री लक्ष्मी वदतसे कैवल्य धामी तेची श्रवण कीजे तुम्ही पापक्षया ते जाणपा जया वाटे की पाप जावे तयाने आधी श्रवण करावे एकाग्र अवधान द्यावे ग्रंथानुमोदनी पै तव लक्ष्मी वदेची स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मज निरोपीजे तत्वता जेणे भवव्यथा निवारे कवन पापाची रासी नष्ट होती दीपदानेसी पूर्वी ऐसिया वृत्तासी आचरून पुण्यराशी तो झाला हे आद्यंत निरूपण मज करवाजी श्रवण तव बोले जनार्दन ऐके कथन पुढारी पितृहत्या गोहत्यारी ब्रह्महत्या गुरुहत्यारी कृतघ्न आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक कुटील लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिपादी माता पित्या ते त्यजुनी आधी मातृगमनी दुराचारी भ्रूण हत्या पुत्र हत्या पाही स्नुषा भगिनी कन्ये तेही या ते रत जो स्वदेही ऐशी महापातके अपार तया पापांचे क्षाळन होय केलिया दीपदान आता पावे तो मोक्ष सदन संशय अन्य न धरावा। आता दीपदानाचा महिमा या अध्यायामध्ये कथन केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारची पापं त्यांनी सांगितलेली आहेत की कशामुळे होतात की पितृहत्या केली म्हणजे वडिलांची हत्या करणं वडिलांची, गोहत्यारी गायीची हत्या करणं, ब्रह्महत्या ब्राह्मणांची हत्या करणं, गुरुहत्यारी गुरुची हत्या, कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न जाणणारा, परद्वारे दुसऱ्याच्या दारामध्ये नेहमी असणारा, तिथलं जेवण भोजन नेहमी करणारा, दुराचारी वाईट मार्गाचा अवलंब करणारा, मध्यप्राशक जे मध्यप्राशन करतात, कुटील लबाड असत्यवादी, असत्य साक्षी म्हणजे खोटी साक्ष देणारे, मात्या पित्या ते त्यजुनी जे पित्याला काय करतात म्हातारपणी सोडून देतात, मातृगमनी दुराचारी माते समान स्त्रियांच्या बरोबर गमन करतात असे दुराचारी लोक असतात, भ्रूण हत्या म्हणजे पोटामध्येच मुलांची हत्या करणं, स्नुषा भगिनी कन्या म्हणजे स्नुषा म्हणजे आपण त्याला सुना, भगिनी म्हणजे बहिणी आणि कन्या म्हणजे मुली त्यांच्याबरोबर सुद्धा ते रती होतात। अशी महापातकं जी अपार आहेत अशा पापांचं क्षाळन सुद्धा कशानं होतं तर ह्या दीपदानानं होत असतं। अधिक मासी मासवरी केशवा अर्पण दान करी प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मास वरी पै द्यावे।
स्नान कीजे प्रातःकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी कीजे प्रतिदिनी स्नानाते. आता गंगा किंवा यमुना याच्या सागराजवळ जरी स्नान केलं, मी पहाटे उठून स्नान करायचं सांगेल, प्रातःकाळी स्नान केलं प्रतिदिनी. आता गंगा यमुना इथं स्नान करणं सगळ्यांना शक्य नाही आहे की नाही. तर रुद्राक्ष जर धारण केला आणि त्या रुद्राक्षावरून जर रोज आंघोळ केली तर आपण गंगेमध्ये स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळेल. म्हणजे तो भाव मनामध्ये असला पाहिजे. तर गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांच्या मध्ये स्नान केल्याचं पुण्यार्थ जो आहे तो रुद्राक्षावरून आंघोळ केलं, म्हणून लोक रुद्राक्षाची माळ घालतात. आणखी काय रुद्राक्षाचे फायदे आहेत आपण नंतर कधी ते सांगू. हेही न घडे कवणा ते जरी, हे जरी कुणाला घडलं नाही तरी काय केलं पाहिजे. वापी कूप तडागाचे परी स्नान कीजे निर्धारी अथवा सुगृही शीतोदके. जर आपल्याला अशा ठिकाणी जमलं नाही स्नान करायला तरीसुद्धा ज्या ठिकाणी विहिरी आहेत, तलाव आहेत, अशा ठिकाणी स्नान करावं. तिथंही नाही जमलं तर स्वतःच्या घरी शीत उदक म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करावी. शरीरी सामर्थ्य नसलिया पाही प्रवाहा जावयात शक्ती नाही. शीतोदक नसे सर्वतेही तरी बाध नाही उष्णोदका. ज्या ठिकाणी थंड पाणी नाही आहे अशा ठिकाणी मग उष्ण पाणी घ्यावं. संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जाण शीतोदकी. वापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जाणपा. संपूर्ण फल जे आहे ते उष्णोदकामध्ये मिळतं, त्याच्यापेक्षा द्विगुणित फल जे आहे ते थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर मिळतं. वापी कुपी तटाकीमध्ये तर चतुर्गुणित म्हणजे 4 वेळा आपण स्नान केल्याचं पुण्य मिळतं. नदी तीराची ठाई जाण दशगुणित घडे पुण्य. 10 पटीनं पुण्य तिथं नदीच्या जर तीरावरती आंघोळ केली तर 10 पटीनं पुण्य मिळतं. तया दशगुणी जाण घडे पुण्य गंगा स्नाने. त्याच्यापेक्षा 10 पटीनं आणखी पुण्य कुठे मिळतं तर गंगा स्नान केलं म्हणजे 100 वेळा स्नान केल्याचं पुण्य एक वेळ गंगा स्नान केलेलं मिळतं. महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराचे तिरीही संकल्पयुक्त स्नान केले जिही तरी सहस्रगुणे पुण्य जोडे. महागंगेला जर स्नान केलं किंवा सागराच्या तीरामध्ये जर स्नान केलं, संकल्पनायुक्त जर स्नान केलं तर सहस्रगुण पुण्य मिळतं. एक वेळ स्नान केल्याच्या पटीनं स्नानाच्या ठिकाणी पुण्य मिळतं. ऐसे स्नान विधी ते सारुण मग कीजे देवतार्चन. स्वये ताम्रपत्री आज्य आणून दीप लावून ठेवीजे. असं स्नान वगैरे विधीनं करून नंतर देवतार्चन करावं. ताम्रपत्र ठेवून त्याच्यावरती काय केलं, दीप लावून ठेवावा. मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीपपूजन करून जाण द्यावे दान ब्राह्मणाते. मग सत्पात्री जे ब्राह्मण असतात ते आपण पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की कोण ब्राह्मण आणि कोण ब्राह्मण नाही आहेत, ठीक आहे. अशांना तुम्ही पाचारण करून त्यांना दीपदान करावं सांगितलं. दक्षिणेसहित दीप एकमासवरी साक्षेप केलिया होय निपाप सुख अमुप पावदी. आयुरारोग्य संतती अपार सुखे यमयातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै. दीपदान केल्यानंतर काय होतं तर तुम्हाला संपूर्ण पापांचा नाश होतो. या ठिकाणी आयुरारोग्य संतती अपार लाभते. यमयातना जे आहेत अघोर त्या चुकतात त्याच्यामुळं. आणि दीपदानाने काय होतं, आपली कांती सुंदर होते, वर्धमान होते. अशा पद्धतीने दीपदानाचे फळ. अपमृत्यू येणं, गंडांतर असणं हे सुद्धा याच्यामुळे टळतात. दूर होय हा निर्धार हे विषयी आन विचार न घडे साचार जाणपा. अपमृत्यू असतील किंवा गंडांतरे जर असतील ती सुद्धा दीपदानानं टळतात. सप्त जन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्मांचा जो लेप तोही अमुप झडत असे. सप्तजन्मांचं जे पाप केलेलं आहे ते सुद्धा काय होतं, ते आपोआप निघून जातं. शतजन्मांचं पाप असल्या पापाचा लेप जरी आपल्यावरती असला तरी तो सुद्धा काय होतो, याच्यामुळे झडून जातो.
परी श्रद्धा पुरस्कर पाही. कसं केलं पाहिजे तर श्रद्धा पुरस्कार श्रद्धेनं केलं पाहिजे. नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही. शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदानाचा पर्व विधी जळकुंभ ठेविजे आधी. परिपूर्ण जळसंधी पूजा विधी करून या. तयावरी मग दीप ठेवुनी जळकुंभा सहित दिजे दानी. एक मासवरी प्रतिदिनी करिता निर्वाळी फल लाभे. दीपदान करताना काय करायचं तर पाण्याचा कुंभ देऊन त्या पाण्याच्या कुंभासहित हे दान करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्त्री अथवा पुरुषा ते समान लाभ दोही ते. सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्य ते पाविजे. वरकड करिता यज्ञ दान द्रव्य पाहिजे तया लागून. येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे. यज्ञदान जरी करायचं म्हटलं तर त्याच्यामुळे पुण्य मिळतं, परंतु त्यासाठी द्रव्य लागतं. इथं अल्पद्रव्यामध्ये हे महापुण्य मिळतं. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कार करावे जाण. श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे. ब्राह्मणांना बोलवून त्यांना भोजन त्यांच्या भक्ती पुरस्कार त्यांची पूजा करायची आणि त्यांना जेवण द्यायचं आहे अशा लक्ष्मीनारायण समजून. तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही. भाव धरोणी देई अति आदरे अर्पिजे. ज्याच्याकडे शक्ती असेल त्यांनी वस्त्र अलंकार दक्षिणा द्यावेत. नाना परी घृत मिश्रित अपूप अन्ने यथा स्थित. षड्रसे पक्वान्ने भूत ब्राह्मणाती द्यावी. गो भू हिरण्य दानानी जो अर्पी भूदेवा लागुनी. मलमासासी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो. गो म्हणजे गाई, भू म्हणजे जमीन, हिरण्य म्हणजे सोनं. अशा दानांनी जो भूदेव म्हणजे ब्राह्मणांना अर्पण करतो या मलमासाच्या प्रतिदिनी त्याला मोक्षसदनी तो जातो असं सांगितलेलं आहे. मोक्ष प्राप्त होतो. आयुरारोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी. पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत त्याला काय होतं आरोग्य प्राप्त होतं देहाला. त्याच्यामुळं आयुरारोग्य धनसमृद्धी अपमृत्यू हे सगळं टळतं. धनसंपत्ती आणि आयुरारोग्य लाभतं त्याला. वैशा ते पशुधन प्राप्त. जे प्राणी वाणी असतात त्यांना काय होतं वैश्य लोकांना पशुधन प्राप्त होतं. शूद्रा ते सुखोत्पत्ती होतं. शूद्र जे लोक असतात, शूद्र म्हणजे मागं मी सांगितलं शूद्र म्हणजे जातीनं शूद्र नाही, ते वर्णानं शूद्र. जे शूद्र म्हणजे सेवा करणारे असं त्यांना काय होतं सुखाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्र घाय. क्षत्रिय जो आहे त्याला रणांगणामध्ये काय होतं शस्त्राने त्याचा घात होत नाही, त्याला विजय प्राप्त होतो. स्त्रियांते वैधव्य नाही. स्त्रियांना वैधव्य प्राप्त होत नाही. कुमारी ते निज व्रतार तोही. सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐशिया. कुमारिका जे असतात त्यांना काय योग्य असा व्रतार प्राप्त होतो. नित्य करावे पुराण श्रवण रात्रो की जे हरी जागरण. प्रातकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी. रोज पुराण श्रवण करायचं. आपण हे जे करतो हे पुराणच आहे. पुराणाचं फक्त प्राकृतमध्ये रूपांतर यायचं. हरिभजन करावं, रात्री जपजाप्य करावे, प्रातःकाळी प्रातस्नान करावं आणि दीपदान यथाविधी करावं असं आहे. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्मा नामक द्विज पाही. पुत्र कलत्र सर्व आप्तही स्त्रीयुक्त नांद तसे. सरस्वती नदीच्या ठिकाणी तीरावरती एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण आपल्या पुत्र कलत्र सगळ्यांच्या बरोबर राहत होता. भिक्षा मागून नित्यानित्य कुटुंबाते संरक्षित. तयावरीही अतीत असली या सांभाळीत माध्याने. भिक्षा मागून तो काय करायचा सगळ्यांचं पालनपोषण करायचा. त्याच्यातून काही अतिथी वगैरे आले तर त्यांना सुद्धा तो सांभाळायचा. धन ऐशियाचा संसार धन्य ऐशियाचा संसार. स्त्री असोनी स्वधर्मी नर. रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कार न मानी. समयी आलिया अतीत लाहे लाहे दुणावत. तया ते ऐसे तोषवीत भोजन पाने आदरेसी. लाहे लाहे म्हणजे काय त्वरेने लगबगीनं त्यांना
सगळे सेवा त्यांची करायची, त्यांना अन्नदान वगैरे करायचं आणि त्यांना संतोष द्यायचा. भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्राहक कैचा तेथे, परी समय असेल ते यथा रुची संपादी. तो भिक्षार्थी असल्यामुळे घरामध्ये संग्रह कुठला नव्हता, जे असेल त्या समयी त्याला ते करून द्यायचं. स्वपुत्राची आशा न धरी मनी, परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, न उरो आपणा दुसरे दिनी, परी खेद मनी मानिना. ऐशी स्त्रीळ धर्मानुकळ, तया पुरुषाचा सुफळ काळ, तयावरी तुष्टे हा गोपाळ, पावे दयाळ संकटी. स्वतःच्या मुलाची सुद्धा आशा न मनात धरता, त्यानं खाल्लंय न खाल्लंय न बघता ते ब्राह्मणांना दान कर किंवा कोणी येतील अतिथी त्यांना नित्य दान करणं किंवा त्यांना पोटभर खायला घालणं, अशी जी स्त्री धर्मानुकूळ म्हणजे धर्माचं पालन करणारी असते, अशा त्याच्या पुरुषाचा काळ जो असतो तो सुफळ असतो सांगितले. आणि त्याच्यावरती गोपाळ म्हणजे विष्णू श्रीकृष्ण हा काय नेहमी संतुष्ट असतो असं, त्याच्या प्रत्येक संकटाला तो दयाळ उभा असतो. परी ऐसे वर्तता संसारी, तया अपुरे न पडे निर्धारी, सदा वर्तता सदाचारी, पाहे मुरारी कसवटी. असं करणारा जो असतो त्याला कधीही अपुरं पडत नाही, हे अगदी निर्धारानं सांगितलेलं आहे. सदा तो सदाचारानं वागतो आणि अशा याच्यावरती मुरारी म्हणजे देवसुद्धा, ईश्वर महाविष्णू तो सुद्धा काय करतो, कासोटी बांधून त्याच्या पाठीमागे म्हणजे कसोटी बघत असतो, पण तो सगळ्यात पार पडतो. तेथे सर्वदा तो जो संतुष्ट, तेथे जे सगळे नेहमी जो संतुष्ट असतो, हर्षची मानी उत्कृष्ट, मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानवी. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जो संतुष्ट राहतो, नेहमी मनामध्ये नेहमी त्याचा आनंद राहत असतो, कळलं का. त्याच्यावरती जगन्नाथ म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूची सदैव कृपा असते आणि तो संतुष्ट असतो त्याच्यावरती. असो आता पाल्हाळ बहुत सुशर्मा, यथाचारे वर्तत, गृही धेनु सेवा नित्य करीत, उदरभरी ऐसिया परी, नित्य करून प्रात स्नान वरी करीतसे जपध्यान, मग करून या भिक्षाटन अतिता सहित भोजन करीतसे. नित्यनेम कसं आहे की प्रातःकाळी स्नान करायचा, जपध्यान करायचा आणि मग भिक्षेसाठी बाहेर जायचा, भिक्षा घेऊन यायचा, मग अतिथी जे असतील त्यांच्यासह भोजन करायचं. धन्य ऐशियाचा संसार, तोची प्रिय हो रमावर, नाही तरी असाक्षी भोजन प्रकार, न घडो निर्धार देहाते. अतिथी बैसवून या द्वारी, स्वगृही भोजन जो करी, सोयरियाची प्रार्थना करी, बरविया परी मिष्ठान्न. अतिथीला नुसतं बाहेर बसवते, स्वतः आतमध्ये भोजन करतोय, त्याची प्रार्थना काही ऐकली जात नाही. ऐसे भोजन घडे जयाशी, तरी नरकी वास तयासी, ते भोजन मांस भक्षणासी, उदर प्राशणे रुधिर. असं जे भोजन आहे त्या भोजन करणाऱ्याचा वास कुठं होतो तर त्याचा नरकामध्ये रवानगी होते. ते भोजन म्हणजे भोजन नसून काय मांस भक्षण केल्यासारखा प्रकार आहे. आणि उदक म्हणजे पाणी शरीरामध्ये नुसतं रुधिरामध्ये भरल्यासारखं आहे. अतिथी अभ्यागता विरहित, भोजन घडे जया ते नित्य, तरी सोमपानाचे फळ प्राप्त, ऐसे निश्चित निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी, रात्रौ करी हरी जागरी, तेणे तुष्टे नारायण, ऐसी करिता काळक्रमणा, पैसा वेची सत्कारणा, तव मलमास प्रवर्तता जाणा, करी विचारणा मानसी. असा तो कार्यक्रमण करत होता, सत्कारण करत होता. त्यावेळी पुढं काय आला तर मलमास आलेला आहे. म्हणे संचय नाही धनासी, केवी घडे पुण्य राशी, कवणे करावे दानासी, व्रत प्रभावासी, याची पै. आता आपल्याकडे द्रव्यसंचय काही नाही, धन नाही, आपण कसं काय दान करणार. मी तव दरिद्री अत्यंत, न घडेची परमार्थ, दान धर्म यथास्थित, न घडे किंचित मज लागे. माझ्याकडून दान धर्म काही घडत नाही आहे, मी गरीब असल्यामुळं परमार्थ घडत नाही, असं त्याचं म्हणणं झालं.
ऐशी चिंता हृदयी उद्भवली तयाशी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही या वाचे प्रतिदिनी मौन्य धरून पुराणी बैसतो जाऊन तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण यथा निभूती. प्रत्येक दिवशी मौन धरून तो काय करतो, पुराण वाचतो तिथं. आणि त्यावेळी नेमकं त्या दिवशी काय होतं, दीपाख्यान ऐकायला मिळतं, त्याला श्रवण करायला मिळतं. तोची बोध निश्चिती ठसावून म्हणे हेची करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजनिष्ठे. त्यांनी ठरवलं मनामध्ये की हा आता जो आहे संकल्प, हा आपण काय करायचा, दीपदानाचा करायचा. आणि त्याप्रमाणे त्यानं करायला सुरुवात केली निश्चयानं. पुरुषोत्तम प्रित्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसा नेम चालविता प्रीती काय निश्चिती वर्तले. असं तो नित्यनेमानं दान देण्याचा नियम चालवला. एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी दीप लावून घृतेसी सन्निधेसी ठेवित. एकादशीच्या दिवशी काय झालं तर तो सुशर्मा जागरण करत बसलेला होता. दीप लावला होता तुपाचा शेजारी आणि असं बसलेला होता ध्यान करत. पूजा करून संकल्पयुक्त प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणा ते ऐसा नेम करून हृदयात स्नानाते जातसे. संकल्पानं त्यानं पूजन केलं आणि आता दीप जो आहे तो काय करे, ब्राह्मणांना अर्पण करू सकाळी, असं करून सकाळी त्यानं हृदय स्नान करून केलेलं आहे. तव घरची निद्रिस्त सर्वही जागृत तेथे कोणीच नाही. तव एक बिडाळग तेथे पायी मूषका लागी डंसितसे. असं ठेवलेलं होतं त्याने. त्यावेळी काय झालं, घरातली सगळी झोपलेली होती आणि बिडाळक म्हणजे काय तर मांजर काय करते, त्या मूषकाला ते पकडण्यासाठी त्यानं पळत असतं. तेथे दीपज्योती मंद झाली मूषक न देखे नेत्र युगळी मग मार्जारे ते वेळी केली नवाळे ते ऐका. मार्जारानं काय केलं त्यावेळी चमत्कार घडला ते त्याने ऐका असं सांगितले. आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसावीत युक्तीने मूषक दृश्य व्हावा तेणे म्हणून केला उपाय. जो मूषक होता तो त्या दीपाच्या आड जाऊन बसलेला होता. बाजूला दीप केल्यामुळे तो दिसेल असं त्याला वाटलं. तो कृपाळू सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परी नवल वर्तले थोर ऐसा समग्र भाविक हो. तो मूषक तर तिथून पळून गेला आणि पुढं काय नवल घडलं ते ऐका. तया मार्जारा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी बैसवितास तात्काळी देखे नेत्रक्रमणी ब्राह्मण. त्या मार्जाराला त्यावेळी काय केलं, विमानामध्ये बसवलं. विमान आलं त्या ठिकाणी भूमंडळावरती आणि त्या विमानामध्ये त्या मांजराला बसवलं आहे. आणि हे कोण बघते तर तो ब्राह्मण बघते. सुशर्मा स्नान करून आला तो हा चमत्कार देखिला मग बोलता झाला ते वेळा विमान स्थाने ते काळी. विमान कसं काय इथं आलं म्हणे देवदूत हो विज्ञापना माझा आणि जे हो म्हणा या बिडाळके पुण्याचरणा केले म्हणून वाहिला विमाने. त्या बिडाळाने काय केलं तर पुण्यकर्म केलेलं आहे म्हणून आम्ही त्याला काय केलं इथून वाहून नेतोय. तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका. त्या ब्राह्मणाला संपूर्ण काय केलं त्यांनी वृत्तांत कथन केलं आणि त्या बिडाळक म्हणजे मांजराचा कसा उद्धार झाला ते सांगितलं. तरी संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जाण तैसा संवाद ऐकून याईसा चित्त उद्विग्न ते झाले. संगतीचा दोष कसा असता त्याच्याप्रमाणे हा पुण्यलेश आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणे हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युता अनंता माधवा करुणार्णवा दीनबंधो कवण पुण्याची या रासी विडाळकाचरला देहासी नेणो पूर्व सुकृताचाराशी म्हणून विमानासी प्राप्तता. त्याच्या पूर्वपुण्याचे जे सुकृत होतं ते फार मोठं होतं आणि म्हणून त्याला काय केले त्या मांजराला विमानात बसून नेलेलं आहे.
जगदीशा जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदना शिराब्धीशा ईशा नारायणा करुणाघणा दीनबंधो मी तव अभागी पूर्ण नेणेची कधी पुण्यचरण मज पापी याती स्वर्ग भुवन प्राप्त कोठून होय पै. मी या अभागी आहे, पुण्यचरण मी कधी पुण्याचरण केलेलं नाही आहे. पापियाला माझ्यासारख्या स्वर्गभुवन कसं प्राप्त होणार. ऐसा सद्गदित अंतरी परम द्रवला हृदय मंदिरी अश्रू चालिले नेत्रद्वारी करुणास्वरी भाकित. डोळ्यातनं त्याचे अश्रू वाहत आहेत आणि करुणेनं तो काय करतो, त्याची आळवणी करतोय. तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करुण तात्काळ वाहिला विमानी. या लागे केले पुण्याचरण ते कदापि वाया न जाय जाण वाया गेली या येईल उणे ब्रीद पूर्ण तोरडी असे. त्याची करुणा ऐकून काय झालं की नारायण जो आहे ते त्यानं काय केलं, त्याला तात्काळ चतुर्भुज केलेलं आहे आणि विमानात बसून त्याला घेऊन गेलेलं आहे. असं याचं दीपदानाचं फळ आहे. स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे फलत्या गतरीती तेणे संतोष श्रीपती अधोगती नव जाय. स्वतःच्या बुद्धीनं करा किंवा सत्संगतीनं करा, पुण्य घडावे वेगवेगळ्या पद्धतीनं. त्या कुठल्याही पद्धतीने करा पण पुण्य घडलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, श्रीपती जो आहे तो संतोष पावतो असं सांगितले. धन असोनिया पदरी जो दान धर्माते न करी तया पापिया नरक अघोरी जन्मवरी सुटेची न्या. म्हणून अवचिता नरदेहो सुखते लाधला पाहा हो न विचारता न्यायो करी संचयो धनाते. न्याय न करता अन्यायानं कसंही तो काय करतोय, धनाचा संचय करतोय. तर ते इथं चालणार नाही आहे. नरदेहाचं उचित त्याच्यामुळे घडणार नाही असं. ऐसी वयसा संसारी वेचिता केवी घडे सार्थकता त्याची वयसा निघोणी जाता मग धन वार्ता केवती. असं जर त्यानं संसार केला तर जीवनाचं सार्थक त्याच्या काही घडणार नाही असं सांगितलेलं. संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्या ते जेथील तेथे निजात्मा. धनासाठी संचय केला, रोज कवडी कवडी म्हणून सगळा धनसंचय केला, ते इथंच राहून जाणार आहे. ते काय त्याच्याबरोबर येणार नाही, एकट्यालाच जायचं आहे परत. धर्मनेणे काही जडला प्रवाही जन्मपंक्ती हाची जाणोनी अभिप्रावो कृपाळू जो देवादिदेवो म्हणून सुलभ उपावो निर्मोनी ठेविला जनाते. म्हणून काय केले, देवादिदेवाने हा सुलभ उपाय या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून सुशर्मा द्विजवीर वर्ततसे दरिद्राचार परिचित्ती धरुणी निर्धार केला उद्धार स्वयतेने. सुशर्मा जो द्विजवर म्हणजे ब्राह्मण होता, तो दरिद्री होता, परंतु चित्तामध्ये त्याचा निर्धार असल्यामुळं काय झाला, त्यानं स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. या लागी प्राणिया ते पाही सुलभ उपाव निर्मिला मही. मही म्हणजे पृथ्वी. म्हणून आचरावे देही सार्थकता पाही अनायासे. म्हणून या पृथ्वीच्या पाठी प्राण्यांनी काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे, याच्यामुळे आपली जीवनाची सार्थकता होईल. ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणून तुम्हा श्रोतेजन केले निरूपण यथामती. तरी ग्रंथांतरी ठेवूनी विश्वास स्वये करा हो या व्रताचा सायास. जेणे चुके हो गर्भवास चुके अनयासे जन्मपंक्ती. याच्यावरती विश्वास ठेवा या ग्रंथावरती आणि या व्रताचा सायास तुम्ही करा. त्याच्यामुळं काय की तुमचा गर्भवास चुकेल आणि जन्माच्या नुसत्या पंक्ती आपण जोडत बसलेलं आहे, हे पुनर्जन्म सतत घेणं हे याच्यामुळं काय चुकेल असं सांगितलेलं आहे. येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन हेर अभाविका ते पतन न चुके जाण निर्धारे. इथं भावाला फार महत्त्व आहे तुमच्या. अभाविकाच्या याला काही त्याला अभाविक जो असेल त्या अभाविकाच्या वृत्तीने त्याचं पतनच होणार आहे.
ऐका भावार्थासी कारण तुलसी दळे संतुष्टे जनार्दन म्हणून गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूचे. तुळशी जी आहे ते विष्णूला काय प्रिय आहे, म्हणून भावानं तुळशी त्याला अर्पण करावे, त्याप्रमाणे त्याचं पूजन करावं. गर्वरहित होऊन त्याचं पूजन केलं पाहिजे, म्हणजे मनामध्ये कुठलाही अहंकार ताटा असता कामा नये. हाची जाणून निर्धार वाग्वल्ली तुळसी दळ साचार तेणे अर्चिला रमावर प्रीती पडिभारे आपुलिया. म्हणून काय केलं की हाची जाणून निर्धार, म्हणजे हा मनामध्ये निर्धार घेऊन वाघवल्ली तुळशीदल साचार, म्हणजे हे वाणीरूप तुळशी काय करते आपण अर्पण करते विष्णूला. तेणे हर्षीला रमावर, ह्या वाणीरूप तुळशीदळाने काय करते आपण ते रमावराचं पूजन करते, माधवाचं पूजन करते. प्रीती पडिभारी आपुलिया, म्हणजे या प्रीतीनं युक्त आपण काय करतोय त्याचं पूजन करतोय, त्याला आळवतोय. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित षष्ठो अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्री महाविष्णू कर्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं भवन्तु.